हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॅक्टिस सेट 7.3 पाहत आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इनव्हर्स व्हॅरिएशन. म्हणजे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट मधले इनव्हर्स व्हॅरिएशनचे स्टेटमेंट कोणते आहेत ते चेक करायचे. फर्स्ट एक्झाम्पल दिले, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. ओके, म्हणजे काय दिले, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत आपल्याला ऑन अ जॉब अँड टाइम, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आणि टाइम यामधला व्हॅरिएशन विचारले आपल्याला. ओके, म्हणजे बघा, जर एखादं काम करायला 5 जणांना 3 दिवस लागत असतील, ते जर आपण 5च्या ऐवजी 10 वर्कर्स केले तर लागणारा टाइम काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. करेक्ट. मग दिलेलं एक्झाम्पल हे सुद्धा काय आहे, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आणि टाइम यामध्ये कोणतं व्हॅरिएशन असणार आहे, इनव्हर्स व्हॅरिएशन असणार. ओके, म्हणजे दिस इज एन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हॅरिएशन. ओके, हे तुम्ही आन्सर मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड, नंबर ऑफ पाईप ऑफ सेम साईज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. ओके, बघा आता नंबर ऑफ पाईप जर आपण सेम साईजचे आणि त्यांची जर आपण नंबर इन्क्रीज करत गेला तर टँक फुल व्हायला लागणारा टाइम हा काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. बरोबर. जर एखादी टाकी भरायला आपण पाईप वाढवले तर टाकी लवकर भरणार. करेक्ट. आणि जर पाईप कमी केले तर लागणारा टाइम काय होणार, ती टाकी पूर्ण भरायला वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे नंबर ऑफ पाईप्स अँड टाइम टेकन टू फिल द टँक यांच्यामध्ये व्हॅरिएशन कोणतं असणार आहे, इनव्हर्स व्हॅरिएशन. ओके, आन्सर मध्ये काय लिहिणार तुम्ही, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हॅरिएशन. सेकंड एक्झाम्पल. थर्ड बघा, पेट्रोल फिल इन द टँक ऑफ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. ओके, म्हणजे काय, तुम्ही व्हेकल म्हणजे काय, गाडीमध्ये काय भरताय, पेट्रोल. ओके, आणि भरणारं पेट्रोल आणि कॉस्ट यामध्ये काय आहे, व्हॅरिएशन विचारले. ओके, मग जर तुम्ही जास्त पेट्रोल भरलं तर लागणारी कॉस्ट म्हणजे काय, किंमत काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. जर पेट्रोल कमी केलं तर कॉस्ट सुद्धा काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. बरोबर. मग यामध्ये व्हॅरिएशन कोणतं असणार आहे, डायरेक्ट व्हॅरिएशन. ओके, म्हणजे दोन्ही, पेट्रोल जर वाढवलं तर कॉस्ट पण वाढतीये, पेट्रोल जर कमी केली तर कॉस्ट पण कमी होते. बरोबर. मग हे इनव्हर्स व्हॅरिएशनचं एक्झाम्पल आहे का, नाही. हे कोणतं एक्झाम्पल झालं, डायरेक्ट व्हॅरिएशनचं. करेक्ट. मग आन्सर काय असणार आहे, दिस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हॅरिएशन. ओके, थर्ड हे काय आहे, इनव्हर्स व्हॅरिएशनचं एक्झाम्पल नाही. त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. ओके, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. द एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. करेक्ट. आता पाय आर स्क्वेअर, जर रेडियस इन्क्रीज केली तर एरिया ऑफ सर्कल काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि रेडियस कमी केली तर एरिया ऑफ सर्कल सुद्धा काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. म्हणजे यामध्ये काय होत आहे, डायरेक्ट व्हेरिएशन होते. म्हटल्यावर एक्झाम्पल नंबर 4 सुद्धा काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल नाही. ओके, मग तुम्ही आन्सर काय लिहिणार, दिस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, हे झालं क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. बघा, नंबर ऑफ वर्कर्स किती दिलेत, 15, आणि त्यांना ती वॉल बांधण्यासाठी किती वेळ लागतोय, 48 hours लागते. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. ओके, आपल्याला काय काढायचंय की जर 15 कामगार 48 तासांमध्ये ते काम करतायत तर 30 hours मध्ये तेच काम कंप्लीट करायला किती वर्कर्स आपल्याला लागतील, हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल दिलेलं एक्झाम्पल चेक करायचंय, त्यामध्ये व्हेरिएशन कोणतं आहे. ओके, आता 15 वर्कर्स आणि टाइम टेकन टू बिल्ड अ वॉल यामध्ये व्हेरिएशन कोणतं असणार आहे, इनव्हर्स. करेक्ट. का, कारण की जर नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले तर लागणारा टाइम काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि नंबर ऑफ वर्कर्स जर कमी केले तर लागणारा टाइम काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, मग दिस इज द एन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन आणि आपण आता ते सॉल्व्ह करणार आहोत.
फर्स्ट लेट द नंबर ऑफ वर्कर्स आपण कन्सिडर केले एक्स आणि द टाइम टू बिल्ड अ वॉल इन हवर्स किती कन्सिडर केले त्याला आपण टी. द नंबर ऑफ वर्कर्स व्हॅरीज इनव्हर्सली ॲज टाइम. बरोबर, नंबर ऑफ वर्कर्स आणि टाइम मध्ये व्हॅरिएशन कोणतं आहे? इनव्हर्स. मग देअरफॉर काय लिहिणार? एक्स इज इनव्हर्सली व्हॅरिएशनल टू टी. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय येणार? एक्स इज इक्वल टू के अपॉन टी. ओके, के हा काय झाला? कॉन्स्टंट. ओके, के हा काय झाला? व्हेरिएशन कॉन्स्टंट. ओके, मग आता टी इकडे डिवाइड इकडे येऊन काय होणार? मल्टिप्लाय. देअरफॉर एक्स इंटू टी इज इक्वल टू के. ओके, आता फर्स्ट केसमध्ये आपल्याला त्यांनी नंबर ऑफ वर्कर्स पण दिलेले आहेत आणि टाइम पण दिलेला आहे. ओके, वेअर एक्सची किंमत किती दिली? नंबर ऑफ वर्कर्स स्टार्टिंगला किती दिलेत आपल्याला त्यांनी? 15 आणि टाइम किती लागतोय इन हवर्स मध्ये? 48 हवर्स. ओके, यावरून आपण काय फाइंड आउट करणार? के ची व्हॅल्यू. ओके, तर व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन मध्ये. हे काय झालं तुमचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, एक्स इंटू टी इज इक्वल टू के. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू काय केली? पुट 15, टी ची व्हॅल्यू 48 इज इक्वल टू के. ओके, देअरफॉर के इज इक्वल टू 720. व्हेरिएशन कॉन्स्टंट किती मिळालं आपल्याला? के इज इक्वल टू 720. ओके, आता आपलं इक्वेशन काय होणार आहे? एक्स इंटू टी, इथे जर के ची व्हॅल्यू पुट केली किती? 720. हे काय झालं? इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. करेक्ट. मग आता नेक्स्ट आपल्याला काय दिली कंडिशन? वेअर काय दिलंय त्यांनी? की आपल्याला टी दिलाय. किती दिलाय? 30 हवर्स. ओके, आणि फाइंड आउट करायचं नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट. आता इक्वेशन मिळाले आपल्याला एक्स इंटू टी इज इक्वल टू 720. एक्स इंटू टी ची व्हॅल्यू टाकली 30 इज इक्वल टू 720. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 30 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार? डिवाइड 720 अपॉन 30. 0 ला 0 कॅन्सल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 रिमेन, 3 4 जा 12. मग एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 24. आणि एक्स काय कन्सिडर केलाय आपण? नंबर ऑफ वर्कर्स किती मिळाले? 24. देअरफॉर 24 वर्कर्स will be required. ओके, हे काय झालं? फायनल आन्सर. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Okay, find the time to fill such a 1800 bags. ओके, म्हणजे बघा 120 बॅग हाफ लिटर म्हणजे अर्धा लिटरच्या 120 बॅग्स भरायला किती मिनिट्स लागत आहेत? 3 मिनिट्स लागतात मशीनला. ओके, तर 1800 बॅग्स भरायला मशीनला किती टाइम लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता बघा याच्यामध्ये व्हेरिएशन कशामध्ये येते? नंबर ऑफ बॅग्स आणि टाइम. ओके, जर नंबर ऑफ बॅग इन्क्रीज करत गेलाय तर टाइम लागणारा टाइम सुद्धा काय व्हावा लागणार आहे? इन्क्रीज होणार आहे. करेक्ट, म्हणजे 120 बॅग भरायला जेवढा वेळ लागलाय तेवढाच वेळ तुमचा 1800 बॅग भरायला लागणार आहे का? नाही. ऑब्विसली टाइम काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. त्यामुळे दिलेलं हे एक्झाम्पल हे कोणत्या व्हेरिएशनचं असणार आहे? डायरेक्ट व्हेरिएशनचं. ओके, म्हणजे दोन क्वांटिटीजमध्ये काय होत आहे? एक जर क्वांटिटी इन्क्रीज केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा काय होतीये? इन्क्रीज होतीये. एक क्वांटिटी कमी केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा काय त्याच प्रोपोर्शन मध्ये कमी होतीये. बरोबर, म्हणून हे एक्झाम्पल कशाचं झालं? डायरेक्ट व्हेरिएशनचं. ओके, तर पाहूया. द टाइम टेकन फिल अ बॅग ऑफ मिल्क व्हॅरीज डायरेक्टली ॲज द नंबर ऑफ बॅग्स. करेक्ट, म्हणजे आपण व्हेरिएशन कशामध्ये घेतोय?
नंबर ऑफ बॅग्स आणि टाइम मध्ये. ओके, मग लेट द नंबर ऑफ बॅग कन्सिडर केला n अँड टाइम टेकन टू फिल इन इट्स मिनिट्स बी t कन्सिडर केले. ओके, आता यामध्ये व्हेरिएशन कोणतं झाले, n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t, म्हणजे n इज डायरेक्ट व्हेरिएट विथ t. ओके, आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशनचा फॉर्म्युला माहिती, n इज इक्वल टू kt वेअर k इज कॉन्स्टंट. करेक्ट, k इज कॉन्स्टंट. जर आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची असेल तर n अपॉन t हा काय इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होईल डिवाइड, n अपॉन t इज इक्वल टू k. हे काय झालं, कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं इक्वेशन झालं. करेक्ट, म्हणजे काय आलं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, मग आता फर्स्ट केसमध्ये आपल्याला काय दिले, व्हेन n इज इक्वल टू 120 अँड t इज इक्वल टू 3 दिलंय आपल्याला, म्हणजे 120 बॅग्स भरायला 3 मिनिट्स लागत आहेत. तर ह्या व्हॅल्यू पुट केलं इक्वेशन मध्ये, n अपॉन t इज इक्वल टू k. देअरफॉर n किती आहे 120, t ची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू k. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 0 ॲज इट इज. देअरफॉर k इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 40. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती मिळाली 40. ओके, मग द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय होणार इथे, n अपॉन t इज इक्वल टू k आणि k ची व्हॅल्यू किती मिळाली 40. मग देअरफॉर n अपॉन t इज इक्वल टू काय झालंय 40. ओके, हे काय झालं तुमचं द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. करेक्ट, आता नेक्स्ट काय दिली, व्हेन नंबर ऑफ बॅग्स किती भरायच्यात 1800, त्यावेळेस लागणारा टाइम आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग इक्वेशन माहिती आहे आपल्याला काय, n अपॉन t इज इक्वल टू 40. मग n ची व्हॅल्यू पुट करूया, डिवायडेड बाय t इज इक्वल टू 40. ओके, देअरफॉर आता इकडे बघा, हा 40 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल डिवाइड, आणि हा t इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय, म्हणून काय येणार 40 इज इक्वल टू t. ओके, 0 0 गेट कॅन्सल, 4 1 जा 4, 4 4 जा 16, रिमाइंडर 2, 4 5 जा 20. ओके, देअरफॉर t इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 45, आणि हे 45 कशामध्ये आहेत इन मिनिट्समध्ये. ओके, मग फायनल आन्सर काय 45 मिनिट्स टू फिल 1800 बॅग्स. ओके, मग 1800 बॅग भरायला किती मिनिटं लागतात 45 मिनिट्स. ओके, एक्झाम्पल नंबर 4, अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance to be covered in 7.5 hours. ओके, म्हणजे आपल्याला काय दिलंय, एका कारचा स्पीड दिलाय की जो किती आहे 60 km/h आहे, त्यावेळेस एक ठराविक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टाइम किती लागतोय 8 hours लागतोय. ओके, तर आपल्याला काय सांगितलंय की हा 8 hours टाइम कशामध्ये जातोय 7.5 hours, म्हणजे 7.5 hours मध्ये ही कार पोहोचण्यासाठी एका ठराविक डिस्टन्समध्ये त्या कारचा स्पीड किती असायला हवा. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करू की हे दिलेलं एक्झाम्पल कोणत्या व्हेरिएशनचं आहे. जर कारचा स्पीड इन्क्रीज केला तर स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम हा काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. ओके, आणि जर कारचा स्पीड आपण कमी केला तर स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम हा काय होणार आहे, वाढणार आहे. करेक्ट, म्हटल्यानंतर हे एक्झाम्पल कशाचं आहे, इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. इनव्हर्स व्हेरिएशन कशामध्ये, कारचा स्पीड आणि लागणारा टाइम या दोन क्वांटिटीमध्येच काय होत आहे इनव्हर्स व्हेरिएशन होते. ओके, त्या क्वांटिटीज आपण कन्सिडर करून घेऊया. लेट द स्पीड ऑफ द कार बी एस, कन्सिडर केलाय की कारचा स्पीड एस आहे आणि टाइम टेकन टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स बी टी. ओके, देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन इन द स्पीड अँड द टाइम. ओके, म्हणजे काय, तर आता स्पीड काय कन्सिडर केलाय एस आणि टाइम कन्सिडर केलाय
टी. एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे काय, एस इज इक्वल टू के अपॉन टी. के हा काय झाला, कॉन्स्टंट. ओके, मग टी इकडे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय, देअरफॉर एस इंटू टी इज इक्वल टू के. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. करेक्ट. आता आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपल्याला एक लिहिलेले व्हेन स्पीड किती दिलाय, 60 किलोमीटर पर हवर, आणि त्यावेळेस लागणारा टाइम किती आहे, 8 hours. करेक्ट. व्हॅल्यू पुट करूया. एस इंटू टी इज इक्वल टू के. एस ची व्हॅल्यू किती, 60. टी ची व्हॅल्यू 8 इज इक्वल टू के. 16 8 जा किती होतात, 480 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 480. कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली. मी इक्वेशनमध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट केली. एस इंटू टी इज इक्वल टू 480. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. करेक्ट. मग आता नेक्स्ट व्हेन टी दिला आपल्याला 7 hours 7.5 hours, म्हणजे 7 hours and half hours आपण कसं लिहिणार, 7.5. करेक्ट. मग जर टी ची व्हॅल्यू 7.5 आहे आणि आपल्याला एस काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करूया. एस इंटू टी इज इक्वल टू 480. एस फाइंड आउट करायचं आहे. टीची व्हॅल्यू काय टाकणार, 7.5 इज इक्वल टू 480. देअरफॉर एस इज इक्वल टू 7.5 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड, 480 डिवायडेड बाय 7.5. देअरफॉर एस इज इक्वल टू किती झाला, डिवायडेशन करून घेतलं तर किती मिळते आपल्याला, 64. हा काय झाला, स्पीड झाला. ओके. टू कव्हर द डिस्टन्स स्पीड ऑफ द कार शुड बी 64 किलोमीटर पर hour. Okay. To cover the distance speed of the car should be 64 किलोमीटर पर hour. म्हणजे तुम्हाला जर 7.5 hours मध्ये जर स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर करायचा असेल त्यावेळेस तुमच्या कारचा स्पीड किती असा पाहिजे, 64. ओके. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की तुम्हाला तुमच्या कारचा स्पीड किती इन्क्रीज करावा लागेल. ओके. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला फर्स्ट केस मध्ये किती दिलाय कारचा स्पीड, 60, आणि आता किती इन्क्रीज केल्यावर आपण 7.5 hours मध्ये पोहोचणार आहे, 64. करेक्ट. म्हणजे कितीने इन्क्रीज करावं लागणार आहे आपल्याला, 4 किलोमीटर पर हवरनी स्पीड आपण इन्क्रीज केला तर आपण 7.5 hours मध्ये काय होणार, त्या स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर करणार. ओके. मग काय होणार, देअरफॉर इन्क्रीज इन द स्पीड आपल्याला काढायचं आहे. ओके. मग तो काय होणार आहे, आत्ताचा किती आहे 64 आणि आधीचा किती होता 60. 64 मायनस 60 इज 4 किलोमीटर पर हवर. एवढा इन्क्रीज केल्यानंतर आपण 7.5 hours मध्ये ते स्पेसिफिक डिस्टन्स काय करणार आहे, कव्हर करणार. ओके.